कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी आज दिल्लीमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडते, कारण महापूर जो कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला येतो तो अलमट्टी धरणामुळेच येतो आणि त्याच अनुषंगाने आजची बैठक केंद्रीय मंत्र्यांसोबत आहे। सतेज पाटील आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। सर्वपक्षीय सगळे आमदार असतील किंवा खासदार या बैठकीला असणार आहेत। धरणाची उंची वाढू नये हीच तुमची सगळ्यांची मागणी? 100% कारण की आम्ही या संदर्भातलं एक आंदोलन केलं होतं। त्यानंतर विखे पाटील साहेबांच्याकडे एक बैठक झाली, परत सर्वपक्षीय एक वेगळी बैठक झाली आणि त्यानंतर त्यांनी ग्वाही दिली होती की दिल्लीला आपण एक बैठक घेऊ, जेणेकरून केंद्राकडे देखील याचं गांभीर्य आम्हाला सर्वपक्षीय सांगता येईल। आणि मागच्याही भूमिका मांडली होती। हा सगळ्यांचा प्रश्न आहे, त्यामुळे सगळ्यांना सामावून घेऊन एखादी बैठक त्यांच्यावर लावली तर आम्हाला मतं मांडता येईल। आणि कृष्णा लवादानं जो निर्णय दिलेला आहे त्याचा दुष्परिणाम कोल्हापूर, सांगली आणि विशेष करून कराड, साताऱ्याचा काही भाग या सगळ्यावर परिणाम त्याचा होणार आहे। त्यामुळे केंद्राने यात हस्तक्षेप करावा अशी आमची अपेक्षा। केंद्राने हस्तक्षेप करावा अशी तुमची सगळ्याची मागणी आहे। कर्नाटक सरकार पण सांगते की तांत्रिकदृष्ट्या उंची वाढणं का गरजेचं आहे, त्यांचं म्हणणं आहे ते वारंवार तो मुद्दा मांडून दाखवत आहेत। आता महाराष्ट्र शासनाची आमची भूमिका अलमट्टीच्या उंचीमुळे पुराचा फटका बसतो ही आहे। कर्नाटक तांत्रिकदृष्ट्या सांगते की नाही म्हणून, तर माझं म्हणणं आहे केंद्राने यात हस्तक्षेप केला पाहिजे। रुरकीसारख्या संस्थेला महाराष्ट्र सरकारनं जबाबदारी दिलेले अहवाल तयार करायचं आणि या दोन्हीमध्ये खरं काय हे माहिती घेऊन केंद्रानं कणखर भूमिका घेऊन महाराष्ट्राला न्याय दिला पाहिजे। महाराष्ट्राला केंद्र सरकार न्याय दिला असं तुम्हाला वाटतं का? कारण तिकडे काँग्रेसचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार। मला वाटतं हा पक्षीय विषय नाही आहे। शेवटी त्या दोन जिल्ह्यातले कराड असू दे, कोल्हापूर, सांगली असू दे, जे शेतकऱ्यांचे वाईट हाल होतात, व्यापाऱ्यांचे वाईट हाल होतात, सांगलीमध्ये पाणी शिरतं, कोल्हापूरमध्ये पाणी शिरतं, हे शेवटी हा सार्वजनिक विषय आहे, पक्षीय विषय नाही। आणि म्हणून याला तांत्रिकदृष्ट्या बघून त्याच्यावर केंद्रानं हस्तक्षेप करणं अभिप्रेत आहे। 19चा आपण सगळ्यांनी महापूर बघितला, भयंकर महापूर होता। म्हणजे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात काय परिस्थिती होती त्या पाणी आलं त्यावेळेस आपण बघितलं होतं। जर उंची वाढवली तर आगामी काळामध्ये त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती महाराष्ट्राला बघावं लागेल। नाही, 100% अलमट्टी असू दे, शक्तिपीठ असू दे, या सगळ्याचा फटका आम्हाला निश्चितपणे या उंचीवाढीमुळे बसणार आहे। आणि म्हणून आमचा आग्रह आहे, आम्ही नाहीतर 519पर्यंत गेलं त्यावेळी कुठं राज्य शासनानं काही भूमिका घेतली होतं, तोपर्यंत त्याच्यावर मॅनेजमेंट होत होती। किंबहुना 512वरच पाणी ठेवलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे। त्याच्या पलीकडे जाऊन जे त्यांना पाणी वाटपात पाणी म्हणजे त्यांचा कोटा आहे तो आहे त्या ह्याच्यामध्ये ते होऊ शकतं असं आमचं मत आहे। आणि म्हणून याचा फटका आम्हाला बसणार आहे, म्हणून त्याचा निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा। शक्तिपीठचा आता तुम्ही उल्लेख केला, शक्तिपीठचा विरोध कायम सगळा सुरू आहे, कारण मधल्या तुम्ही आंदोलन केलं होतं मोठं, पण मागच्या काही काळापासून जरा तो मुद्दा नाही, आता परत आमचं आंदोलन ठरेल, आपल्याला 2-4 दिवसात त्याची माहिती कळेल। हा मुद्दा लावून आम्ही धरलेला आहे, कारण की हा हजारो शेतकऱ्यांशी निगडीत असणारा मुद्दा आहे। त्यामुळे आमची भूमिका आहे गरज नसलेला शक्तिपीठ नको, शक्तिपीठ रद्दच व्हावा। हा, शक्तिपीठ रद्दच व्हावा ही भूमिका आहे, कारण की नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी आहे। आता आज तुम्ही दिल्लीत आलेला आहात, पक्षाच्या काही नेत्यांशी काही बैठका वगैरे का फक्त हाच मुद्दा? नाही, हा मुद्दा घेऊन दुपारनंतर आम्ही भेटू बाकीच्या लोकांना। आगामी काळातील निवडणूक आणि अनुषंगाने चर्चा की ती ऑलरेडी चर्चा मागच्या वेळी प्रदेशाध्यक्ष मी, विजय वडेट्टीवारजी आणि आम्ही राज्यातले थोरात साहेब असतील, पृथ्वीराज बाबा असतील, नाना पटोले असतील, आमची एक बैठक ऑलरेडी पूर्वी दिवसभर इथं रमेश चेनितलांच्याबरोबर झालेली आहे। त्यामुळे आज काय तो पॉलिटिकल अजेंडा नाही आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यावेळेस पण तुमची चर्चा झाली होती, एकत्र महाविकास आघाडी म्हणून की स्वतंत्र? नाही, आपण बघितलं तर पूर्वीसुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी आमची आघाडी असताना जिथं जिथं शक्य आहे तिथं आम्ही आघाडी करत होतो। काही जिल्ह्यामध्ये प्रीपोल व्हायचं, काही जिल्ह्यांत पोस्टपोल व्हायचं। त्यामुळे आत्तासुद्धा महाविकास आघाडी म्हणून जिथं जिथं शक्य आहे तिथं आम्ही एकत्रित लढण्याचा प्रयत्न करू। तुम्ही एकत्र लढताय, पण समोर पण 3 पक्ष आहेत, महायुती आहे। नाही, महायुतीची एसटी भरलेली आहे। आता ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकामध्ये दिसेल की आता काय परिणाम त्याचा त्या ठिकाणी आहे। त्याला टक्कर तुमची महाविकास आघाडी? 100% टक्कर देणार। लोकांचं जनमत असंतोष प्रचंड लोकांचा राज्यामध्ये निर्माण झालेला आहे। बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे। US-नं रेसिप्रोकल टॅक्सच्या माध्यमातून जो दणका भारताला दिलेला आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या उद्योगाला होणार आहे, कारण की आमच्यातून कार कंपोनंट्स प्रचंड प्रमाणात एक्सपोर्ट केलं जातं, टेक्स्टाईल एक्सपोर्ट केलं जातं टेक्स्टाईलचे विषयात। त्यामुळे त्याचा आर्थिक फटका बसणार आहे। आणि 1 लाख कोटीची कामं कॉन्ट्रॅक्टरांची बिलं दिलेली नाहीत, आता नव्यानं परत कामं काढतायत। मला वाटतं राज्यामध्ये आता काम भरणाऱ्याला काळजी वाटते की बिल निघणार का नाही, 2-3 वर्ष बिल निघणार नाही असं गृहीत धरूनच राज्यात काम करावं। एवढी आर्थिक अवस्था राज्याची बिकट त्या ठिकाणी झालेली आणि सगळे मुद्दे शेतकऱ्यांचा विषय असेल,
कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत, अशी अवस्था राज्याची महायुतीनं केलेलं आहे. हे सगळे विषय घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातो. तसं हे सतेज पाटील होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील परिस्थिती, शेतकऱ्यांची परिस्थिती कशी झाली आहे, कॉन्ट्रॅक्टरची परिस्थिती कशी झालेली आहे, हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जाऊ. पण त्या निवडणुकीत महायुतीची एसटी नेमकं कशा पद्धतीनं काम करते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी महायुतीवरती टीका केल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.